तिथे कोणतरी राहते बरं का. शक्यच नाही अरे, हा पडका. ते बघ, खायची वस्तू आहेत ते पण ताज्या. हे पाणी, झोपायची जागा, 100% कोणतरी राहते. बघितलंस का? नाही अरे मी. माझ्या काकीनं सांगितले किती मोठं भांडण असतं तरी एकत्र राहिल्यावर भांडण मिटतातच. और रिश्ते में तो हम तुम्हारे बेटे रखे हैं, नाम है सिम्बा. माझ्या विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं तो प्रश्न नाहीये. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती आनंदात घरी जायला हवा. आणि जर काही गोंधळ झाला असेल तर तो फिक्स करा. मुहूर्ताच्या अगोदर लीला इथे मला मांडवात हवी. मी ऐकते बघा, मला माहितीये तुम्हाला पैसे हवे असणार, पण बघा आमच्याकडे खरंच काही नाही हो तुम्हाला द्यायला. तुम्ही प्लीज माझ्या बहिणीला सोडा, प्लीज प्लीज. अरे गप, तुझ्याकडे काय आहे काय नाही ते चांगलंच ठाऊक आहे मला. पण पुढे जाऊन तुला भरपूर पैसा, संपत्ती आणि स्टेटस मिळू शकतं. म्हणून तुझं लग्न एका श्रीमंत माणसाशी व्हावं अशी इच्छा आहे माझी. काय लग्न? कोणाशी लग्न करू मी? काय बोलताय तुम्ही? कोणाशीही नाही, एजंटशी. पर प्लीज मला थोडा वेळ दे. काय ना पारू, मला आईपासून लपवून तिच्या अपरोक्ष कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही. आणि ही गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने आईपर्यंत पोचली ना तर त्याचा खूप त्रास होईल तिला. त्यामुळे योग्य वेळ आली ना की मी आईला सगळं सांगेन. आणि मला खात्री आहे तीही समजून घेईल. हा, तर सर्वात आधी तुमचे डोळे बंद करा. ओके, आता एक मोठा श्वास घ्या, एकदम डीप. व्हेरी गुड. आता तो हळूहळू सोडा आणि म्हणा मला काही टेन्शन नाहीये. मला काही टेन्शन नाही. व्हेरी गुड. आता एकदा रिपीट करा. मला काही टेन्शन नाही. कसं वाटतं? गेलं की ना टेन्शन? बोललो होतो ना. अरे अगं अगं बाळा, लक्ष कुठं आहे तुझं? सावित्री त्या मी समजा साफ करते. असू दे, हे सगळं ना मी साफ करते. आणि लिंबू सरबत राहू दे. तू ना पटकन कोकम सरबत कर. साखर सांडणं तसं शुभ असतं. आदित्य बाबांना मनासारखी बायको मिळणार. अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत त्या, तुम्हाला कळतंय का? तुम्ही बघा, उगाच दुसऱ्यांच्या श्रीमंतीचं वाहवा आमच्या समोर करू नका. पाचपट श्रीमंती म्हण. दामिनी, ते आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत याचा अर्थ त्यांनी आपल्यापेक्षा जास्त कष्ट घेतलेत आणि आपल्याला त्यांना नावं ठेवायचा काहीही अधिकार नाही. मुलगी जर सुसंस्कृत असेल, चांगली असेल, गुणी असेल तर या स्थळाचा विचार करायला काहीच हरकत नाही. आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि त्याच वेळी मी त्यांना माझा नवरा मानलं. त्यांच्यासोबत जगण्या मरण्याची वचनं घेतली, 7 जन्माची. पण इथं माझा नवरा हे लग्नच खरं मानत नाही. मग आमचा संसार कसा होणार? आणि मी ती वचनं कशी निभावणार? दुसऱ्या कुठल्या मुलीला मी आदित्य सरांची बायको म्हणून बघू शकणार आहे का? कसं आहे ना वसू, लग्नात नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, पण
मुहूर्तमणी देण्याची सुरुवात का झाली माहिती? आपल्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी, तिच्या भविष्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी मुहूर्तमणी दिला जातो. पण काय होतं ना की पुढे तो मणी काढून टाकला जातो. म्हणून ना आम्ही तुझ्यासाठी हे छोटंसं मंगळसूत्र बनवून आणलंय. वसू, विधींच्या दरम्यान हे मंगळसूत्र गळ्यात घाल. लग्न झाल्यानंतर जेव्हा तुला आमची घराची आठवण येईल तेव्हा हे मंगळसूत्र तुला आठवण करून दे. तुझी माणसं, तुझं घर कायम तुझ्या बरोबर आहे. होय. तुझा जन्म आमच्या पोटी झाला नाही, आम्ही तुला वाढवलं सुद्धा नाही, पण एक बाप असण्याचं स्वप्न तुझ्यामुळे मला अनुभवता आलं. खरंच मी आणि तुझी आई खूप लकी आहोत ग, खूप लकी. तुम्ही नेहमी मला बोलता ना की तुम्हाला 5-3-2 खेळायचं आहे, 5-3-2 खेळायचं आहे, आणि 5-3-2 खेळायला मी कधीच नसतो. पण घरी कोणीही नसताना 5-3-2 खेळायला पण अजून एक मेंबर मिळणार आहे. तुम्ही मोठ्या झालात ना की तुम्हीच मला सांगा की बाबा बरं झालं की बनी दादाला तू आपल्या घरी घेऊन आला. बरं झालं की तू अजून एक मेंबर आपल्या लाईफ मध्ये आणलास. विरोचका, तुझं वध झालंय. तू हे युद्ध हरलायस. देवी आई पुन्हा एकदा जिंकली. जेव्हा जेव्हा तुझ्यासारखी राक्षसी प्रवृत्ती जन्माला येईल तेव्हा तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी देवी आई अशा हजारो नेत्रा आणि इंद्राणीला जन्म देईल. कारण असत्य नेहमी हरतं. विजय फक्त सत्याचा होतो. सत्यासत्याची लढाई देव आणि दैत्यांमधला हा संघर्ष आज खऱ्या अर्थाने संपलाय. या युद्धात विरोचक नावाच्या दैत्याचा वध झालाय. आई, आई तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. दुष्कर्म कितीही भोपावले ना तरी दैवी शक्ती त्यांचा नाश करतेच. आई, आता आम्ही आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय. तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे आई. त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा. अशू, तुझं आयुष्य, त्याचे निर्णय हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. कोण काय म्हणेल याचा विचार करू नको. लोक काय बोलतच असतात, पण एक लक्षात ठेव, तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काही झालं ना तरी मला दिव्याशीच लग्न करायचंय आणि मी दिव्याशीच लग्न करणार आहे. आपण काढूया, काहीतरी मार्ग काढूया. मार्ग मला सुचत नाही कुठला काढायचा, काय करायचं. नाही, एकच मार्ग आहे की मला दिव्याशी लग्न करायचंय. मग त्यासाठी मला आईकडे भीक मागावी लागली माझ्या प्रेमाची, तरी मी भीक मागेन, पण मला तिच्याशीच लग्न करायचंय. दॅट्स फाईन. अरे ही घाण कशा केकडे आणलंस? तुझं काय चालू आहे? हा आधी बाहेर काढ.
दादा मामा या घरातून गेलाय, माझ्या मनातून नाही. आणि माझ्या मनातली त्याची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. चालता येईल ना मग तुला रे? हा चल. तुम्ही का नाही सगळीजण उगाच बारक्या पोरावानी करायला, कशाला उगाच शिरीषवाला एवढं? हा, शेतकरी माणूस आहे मी, एवढ्यानं गार पडतोय मी. काय आहे साहेब? ते डॉक्टर बी म्हणली की काय एवढं काय झालेलं नाही, म्हणले बारीक मध्ये विषय आहे, होऊन जाईल, एवढा काय लोड घेऊ नका. काय काय जखमा वरून दिसत नाहीत, पण लई खोल असतात. तुझी कसली चूक आहे यात मला सांग? ती कुदळ अधिपतीच्या हातात होती का तुझ्या हातात होती? काय पोरकटपणा आहे हा? तिला कोणी अधिकार दिला तुला शिक्षा वगैरे करायचा? काही चाललंय? हे घर म्हणजे जेल आहे आणि ती जेलर किंवा न्यायाधीश आहे का? इथली सगळं तिचं ऐकायचं? जाऊ दे ना बाबा, माझी चूक असो वा नसो सगळं माझ्यामुळे झालं हे तर खरं आहे ना. मी त्या आजींच्या खोलीत राहील. अक्षरा, यातलं काही होणार नाहीये. तुम्ही नवरा बायको आहात, तू बायको आहेस त्याची. तुमची दोघांची हक्काची खोली आहे ती, आणि त्याच्यापासून तुला वेगळं करायचा कुणालाही हक्क नाही, अधिकार नाहीये.